रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा तुम्ही म्हणता ना ह्या ताईचं तर काय सारखं शेतातलं दररोजचं काम चालूच असतात. तर काय करावं आता बघा, शेतकरी म्हटलं की का नाही एक दिवस बसून नसते, सारखी काही ना काही शेतातली कामं चालूच असतात. तर आज बघा आपलं हे तुम्हाला एका मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं पण होतं, आम्ही हे एका वाटणीमध्ये 3 पिकं घेतल्यात. तर शेपा, मेथी आणि कोथिंबीर. तर ही तिन्ही पैकी काय झालं, तर आता हे शेपा आले तर बरं, हे बघा बघता तुम्ही. तर बघा हे शेपा, आता पाऊस आला होता, एक सटकारा चांगला येऊन गेला म्हणून थोडासा कामाचा राडा झाला. हे बघा हात पण ओली झालेत आणि गवत उपटायला चालू आहे ह्याच्यातलं, खुरपायला. म्हणजे खुरपायला असं काही शेजारच नाही, खुरपायला चालू केलं. कारण ह्यात नुसतं उचलतानाच गवत आलं. हे आहे कुरडूचं. तर ह्या कुरडूची भाजी पण करतात बरं का, पण तुम्हाला नक्की सांगेन मी पुन्हा आता. ही शेपा आता, कारण शेपा पटपट उपटायला गेलं की पुन्हा गवत असलं की उरकत नाही त्या, आणि वाढाना पण गेल्या. मग म्हणलं थोडस गवत उपटून घ्यावं खुरपून, मग पटपट एक 5-7 दिवसांना 8 दिवसांना ही शेपा काढायला येते. आणि आता थोडा भाव पण आहे ह्याला. तर आणि बघूया तुमच्याकडे पण नक्की कसा शेपाला भाव आहे, हे पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा कसं आहे ते. आणि आमच्या गावरान शेपा आहेत बघा, वास तर एवढा छान वास येतय ना. आणि हे आता पेरलेलं थोडेस कुठं पातळ झाल्यात, कुठं दाट झाल्यात, पण चांगले आल्यात. कारण मध्ये पाऊस होता ना, त्यावेळेस पेरलेल्या होत्या आणि नेमकं वापून यायच्या टायमाला पाऊस बंद झाला, तर ह्याला पाणी भेटलं नाही भरपूर. आणि मग आपण पुन्हा पाईप जोडून ह्याला पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळे आता बघू एवढं तरी आलंय. बघा तिकडं पण आता तर बघा आता ही शेपाचं आणि इकडं कोथिंबिरीचं आणि मेथीचं काही झालंय ह्याचा बी अवस्था बघू आपण. तर एवढाच पट्टा पेरलेला मेथीचा, ह्या काय शेपाचा. आणि हे मधला पेट्टा पेरला होता थोडा मेथीचा. तर ही मेथी बघा आता, हे बघा हे मेथी, ह्याला फुलं पण आलेत आणि चांगली वापून आली होती बरं का. वापून आली त्यावेळेस आम्ही म्हणलं अरे वा, मेथी तर छान वापून आली. आणि ह्याला भाव पण भरपूर आहे, एक 40, 50, 30 रुपयाला पिंडी होती बरं का मेथीची. आता थोडं उतरलेत भाव, त्यामुळे नुसतं हे गवत दिसायला, ह्याच्यात मेथी कमी पण सगळं गवतच आहे. आणि सगळी आमची मेथी ही जळून गेली, कारण मधला टपका असा पाण्याचा होता की पाऊसच आला नाही, पाणीच नव्हतं, ऊन होतं, त्याच्यामुळे सगळी मेथी जळून गेली. लय मेथी नाजूक असते. तर इथं बघा ही कशी जळलेली मेथी तुम्हाला दाखवते सुद्धा. तर बघा ही मेथी अशी जळून असं निब्बर झालेत बघा, आणि वाढ झालीच नाही. याला पाणी कमी भेटल्यामुळं आम्ही जोडलं होतं पाणी, पण तरी पण वायाला गेलीच, कारण मेथीच आम्हाला जास्त साधना गेली. आणि बघा थोडी थोडी लय झाले, एक 40-50 पेंड्या निघले बघा, ह्या जास्त काही निघल्याच नाहीत. आणि आता कशी उपटायची, तर हे बघा आता नुसती खायापुरती निघते, नाहीतर भरपूर पैसे झाले असते, कारण मार्केट चांगलं होतं याला. आता चला आपण कोथिंबीरीचं, आता कोथिंबीरी कशी आली ती हे बघू. कोथिंबीरीचं पण जास्त आहे का ना, गवतच लय येतं बघा ह्या शेतामध्ये. म्हणलं तर फक्त शेतकरी कंटाळतो कशामुळे, की शेतातलं गवत काढू काढू फक्त कंटाळून जातो. धान कमी येतं पण गवतच जास्त येतं, आणि ते बी बऱ्या प्रकारचं गवत येतं काही पण. तर बघा आपली ही कोथिंबीर, आता ही कोथिंबीर पण चांगली वापून आली. आणि ह्यातलं गवत चालू आहे खुरपायला, कारण कोथिंबीरला खुरपावंच लागतं. कोथिंबीर खुरपिल्याशिवाय जास्त उंच वाढत पण नाही, आणि तेजदार पण होते खुरपिल्यावर. आम्ही गेल्या वर्षी पण पेरली होती, त्यावेळेस खुरपूनच काढली होती, तर एकदम चांगली आली होती. तर ह्याच्यात पण आता हे खुरपूनच घ्यायला चालू आहे खुरपायला. तर बघा आता सध्या एवढ्याली कोथिंबीर आली, एवढी उंच उंच झाली, आणि गावरान कोथिंबीर आहे बघा. तेव्हा वास पण किती छान येते. तर इथं बघा जवळून कोथिंबीर कशी छान दिसते, तेजदार. आणि एवढी छान आम्ही इतकं आमचं म्हणजे जीवा पाड ह्याला सांभाळायचं. आणि आता हे बघा नसली तर ह्याला भाव आता चांगला आहे. आणि आमची मार्केटमध्ये जाऊस तर कोथिंबीर, पुन्हा तर भाव कमी झाला तर आमचा जीव निसता रडकुंडी आल्यासारखं होते. तर बघा, आणि पुन्हा मग काय करतात, आता 20 रुपयाला पेंडी असली ना, तर आमची आता चालू येतात. आणि ज्यावेळेस आमची नेहमी स्वस्त होती, पण महाग पण असले तर मग गिरायक काय करतात की समजून घेत नाहीत शेतकऱ्याला, की शेतकऱ्याची किती कष्ट लागले असते ते भाजीपाला काढायला, पावसा पाण्याचं गवत खुरपून काढू काढू गवत हे. तरी पण काय मागतं की सगळे बेभाव मागतात. मग आम्ही करायचं तरी कसं. तब्येत जरा बरी नाही म्हणून आवाज पण थोडा वेगळा यायलाय. चला मंडळी, तर बघा आमचं भाजीपाल्याचं वावर कसं आहे.
आता गवत काढाय खुरपाय चालू आहे. तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि भाजीपाल्याचे तुमच्याकडे पण काय रेट चालू आहे हे पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा. चला तर धन्यवाद, बाय.